नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचे नाव आहे अकबर, बिरबल आणि जादूचा गाढव. एकेकाळी बादशाह अकबरने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट म्हणून दिला. त्यांना तो हार खूप आवडला. त्यांनी हार घातला आणि रात्री तो एका पेटीत काढून सांभाळून ठेवला. बरेच दिवस झाले त्यांनी तो हार घातला नाही. एके दिवशी त्यांनी तो हार घालण्यासाठी पेटी उघडली, तर काय त्यात हार नव्हता. त्यांनी सगळीकडे शोधले, पण त्यांना काही तो हार सापडेना. शेवटी त्यांनी ही गोष्ट बादशाह अकबरला सांगितली. त्याने आपल्या सैनिकांना हार शोधायला सांगितले, पण कुठेच हार सापडेना. बादशाहला समजले की हार चोरीला गेला आहे. त्यांनी बिरबलाला दरबारात येण्यास सांगितले आणि हार चोरी गेल्याचे सांगितले. आता तो हार आपणच शोधा असेही ते म्हणाले. वेळ न गमावता लगेच बिरबलाने राजमहालात काम करणाऱ्या सर्व सेवकांना दरबारात हजर होण्यास सांगितले. दरबारात ते सर्व कामगार आले, परंतु बिरबलांचा कुठेही पत्ता नव्हता. सर्व बिरबलाची वाट बघत होते. तेवढ्यात बिरबल आपल्यासह एक गाढव घेऊन आले आणि म्हणाले की हा माझा मित्र आहे आणि हा गाढव सामान्य नसून जादुई आहे. याच्याकडे जादूची अशी शक्ती आहे ज्यामुळे बेगमचा हार कोणी चोरला आहे ते कळेल. नंतर बिरबल त्या गाढवाला एका जवळच्या खोलीत जाऊन बांधून येतो आणि येऊन म्हणतो की आता सर्व कामगारांनी एक एक करून त्या खोलीत जावे आणि या गाढवाची शेपूट धरून जोराने ओरडावे की बादशाह, मी हार चोरी केला नाही. आणि हा आवाज या दरबारपर्यंत आला पाहिजे. सर्वांनी असे केल्यावर तो गाढव स्वतःहून सांगेल की चोर कोण आहे आणि हार कोणी चोरला आहे. सर्व कामगार एक एक करून त्या खोलीत जातात आणि गाढवाची शेपूट धरून जोरात ओरडतात, बादशाह, मी चोरी केली नाही. सर्व जाऊन आल्यावर बिरबल त्यांना त्यांचे दोन्ही हात पुढे करण्यास सांगतात आणि त्या हाताचा वास घेतात. वास घेत घेत ते एका सेवकाजवळ येऊन त्याचे हात धरून जोरात ओरडतात की बादशाह, हुजूर, हाच आहे तो चोर. बादशाह त्यांना म्हणतात, बिरबल, आपल्याला कसे समजले की हाच चोर आहे? एवढ्या विश्वासाने कसे सांगत आहात? आपल्या त्या जादुई गाढवाने याचे नाव सांगितले आहे. बिरबल म्हणाले की बादशाह, हा सामान्य गाढवच आहे. हा काही जादुई गाढव नाही. मी त्याच्या शेपटीला सुवासिक द्रव्य लावले होते. ज्यांनी त्याच्या शेपटीला धरले त्यांच्या हाताला तो सुवासिक वास येत होता, पण याने शेपटीला धरलेच नाही, म्हणून याच्या हाताला तो वास येत नाही. अशा प्रकारे बिरबलाच्या चातुर्याने चोर आणि बेगमचा हार देखील सापडला. बिरबलाच्या चातुर्याचे सर्वांनी कौतुक केले. शिकवण. या कथेमधून शिकवण मिळते की वाईट कामाला किती देखील लपविले तरी ते एक दिवशी सर्वांच्या समोर येते. म्हणून कधीही वाईट काम करू नये. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.